कळा, कारण शरीर कसं तयार होतं त्याचे मुद्देमान तुम्ही आता तुमच्या समोर. सज्जनगडी हा ना, त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान पण सगळ्यात खतरनाक गडी हा. किती बारीक फटीतून काय पायी. बरं हे इतकं डेंजर आहे. यानं एखादी गोष्ट पाहिली, याला आवडली, तर हे एवढ्याला कामाला लायचं आणि हे सगळं हलकट याच ऐकत आहे. म्हणून तर खानदान किती दारुडा असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता. दारू पिताना डोळे झाकावच लागते. का? कारण डोळे नालायक गोष्ट पाहते. म्हणून तर दारुड्या दुकानातून येताना आहे दसवा, मी नालायकी, मी नालायकी. हे सज्जनगडी हा. हा निघाला फिरायला. आता गेले गेलो सुद्धा हा निघाला म्हणले हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळली का तुम्हाला? कलवरी म्हणजे नवरीच्या माग मेकअप केलेलं सगळ्यात याडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. यानं ती पाहिली, कोणी गळ्याने बोलत जा. याला आवडली, पण याच्या डेअरिंग नाही. याच्या डेअरिंग नाही, मग याला आधार घ्यावा लागतो मनाचा. यांना जे सांगितलं मनाला काय करू, मन मला मॅसेज टाक, मॅसेज टाक. मनानं टाकला मॅसेज, तो वाचला तिच्या भावानं असा ह्याटावला धरून. हो पोरगी पाहिली डोळ्यानं, सला दिला मनानं आणि मार खाला अख्ख्या गावानं. आणि हा पठ्ठा जसाच्या कसा. आता लेवारी गायच्या डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भाजनाची गोडी लावली तरच मन जागेवर येईल, नाही तर ते पापच करेल. शरीरात तयार झाला काम, कामदार आहे तयार झालं शरीरात. कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे असं दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं, शरीरात काम तयार झाला. शरीरातला काम खवळला का कामाच्या आधी इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय, एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले ना तरती विषय शिरू. इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. आणि बलात्कार होय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शीन पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा असं सांगतोय, कामातुरा भयम न लज्जा. कामातूर माणसाला भीती नसते, कामातूर माणसाला लाज नसते आणि कामातूर माणूस विचार करत नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यादा कदाचित देवाचं चिंतन घडेल. घडेल, नीट वाक्य आहे का? एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेल, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत. याचे लाड पुरवू नका. पहिल्याच झपाट्यात जर पोरीना पोराची एसी टाकले बरोबर काम फटीत ठेवून दिली असती, सगळा कार्यक्रमच आठवला. पण चिनात छाला पॉझिटिव्ह केलं. तो लगेच म्हणला त्याच्या मनातलं पाप लक्षात आल्यावर पोरीने त्याच्यात ठेवून दिली असती ते त्याचं मन गप्प्यात पश्चातापात वळाला असतं. आणि पश्चातापात वळाला असतं म्हणजे विषयापासून दूर याला मग तिला त्याला पॉझिटिव्ह केलं. तुला नाही. आता जर काम तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आजच्या करता पाया पडून सांगतो, राग आकळा, राग आकळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काही दुपार लागत नाही, बलात्कार करायला काही 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो महाराज, कीर्तन संपल्यावर बघशील ना तो. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप मोठा ध्यानात ठेवा. आणि आज 80% आरोपी केवळ कशामुळे? रागामुळे. भावाची गाडी वावरतून दिली, जाऊ दे, त्याला मन भाऊ तुझा कापूस व्हायचा झाला का नांगरून दे, त्याला गाडी खाली घालतो. शिक्षकाने कॉफी बघितली, पाया पड सरांची, सर परत करणार नाही, वाचला, बेट पेपर सुटले, आयुष्यभर मशी वाजली. राग आकळा, राग आकळा. जरा माझा टेलपणा कमी करा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, होऊ द्या. बायको कोण असतं 1-2-3 मिनिटं पाहत राहायचं. ती का पिसळली का? यांना तेवढ्या झापटे दुसरं ना आपटली, मी आली. तुम्हाला रागाचे औषध सांगतो, औषध लक्ष दे, औषध सांगतो. एक नुसतं पाहत राहायचं.
त्याला भुकू दे त्याचा तर भाऊ द्या पुरा. 1 2 नुसतं पाहत भुकू द्या एवढं भुकू द्या ना. आणि 3 तिथून निघून जायचं. तोंड द्यायचं नाही. तोंड दिलं का राग वाढला. आणि आज 80% आरोग्य केवळ कशामुळे? रागामुळे. राग आकळा वाद करण्यात मजा नाही. काय मजा आहे महाराज सेवादात? काय मजा काय? उगा भावाची मारामार चालली 22 वर्ष घेत चालली. काय उपयोगी? वकिलानं स्लॅब टाकला याला वड हाय विडी नाही राहिली. वाद करण्यात मजा नाही महाराज. पण एक ध्यानात ठेवा, प्रेमानं जगण्यात. आणि काय भांडण करायचं? आणि भांडणाचा प्रॉफिट काय? काय प्रॉफिट आहे? आणि आज जर तुम्ही एवढं घेतलं ना, हाच खरा जन्मोत्सव आहे. हीच खरी रामनवमी. हो. आणि उगाच आपलं देव चुळीचा सकाळला 1.5 तास पोचवायची तो माराला. नावनाथ वाशी तो गाला 3 पानं सोडून देतो. वाशी तू काय छायला तोच मला आपल्या ग्रंथाचं काय 13 जाते काय तू वाचूच नको. बरोबर घरात महाराज काय शिजाय जिकडं बसायचं तिकडं 1.5 तास देव चुळीची काय नको सगळी पागाली का तू? एका देव सोडे पाणी अंगणात फेकलं 2 दिवस गेले वाटेल खाली. ते दिवस गेले गाठीच खाली. देव म्हणले आंघोळ घालणं पण गाठ ठेवून मारलं. काय देव चुळी देत मोरीत गेला का हरिपाठ. उघडा बॉम्ब खाली का वारकरी मंडळी मोरीत गेल्या हरिपाठ. उघडा बॉम्ब वापरा VIP चड्डी. उघडा बॉम्ब वापरा बादलीत वाट. सुंदर ध्यानपीठेवरी थोडं गारपान टाकते. देवाची द्वारी वक्षणदरी अंडरबँडवाळी पाय 26 शास्त्रीकरानं पप्याला म्हणावं सगळ्या कोंबड्या सोडून दे. साधू बोध झालं निर्णय केला ते पप्यानं धर कोंबडी पाय अंड. आणि शेवटच्या तांब्याला एकत्र चुना मधुडा तरी म्हणा अंडरबँडची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान आणि बशी वाजली घालली टांगण कुठं घालला हरिबाय. आणि 2 उगालता शेजारच्याला म्हणतोय राम भाऊ आपल्याला 12 वाजल्याने उघडून मारले. पण काय करतो आपलं नशीब फुटतं. माझ्या काही गोष्टी बाहेर गाड्या पोहत आल्या. जामोर काही गोष्टी काना नाही का सोडून द्यावा. आपल्या भावाने काही गोष्टी डोक्याच्या बाहेर आल्या. भावानं नाच नव्हतं घालतं. कोण छपाट मार पण पाठी मारली का? राग तयार झाला. पहिला झाला काम, दुसरा झाला क्रोध आणि तिसरा झाला लोभ. आणि हे सगळं जाईल पण पालन करा. कशाचं करा? विठाल धर्माला 4 अंगे. 1 दया. 2 तप करा, दया करा आणि धर्म पाळा. आणि याला चांगलं दाखवा, यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे मेल्या कोणाला पाहिला. तसं नाहीये भाऊ. ज्या माणसांनी सर्व्हिसला असताना धर्मच पाळला नाही ती माणसं रिटायर झाल्यावर ईडी झाली. आल्या तिला घाललेलो टांगण कायला घाललेलो टांगण इकडून पण सगळी येतो खातो कोण इकडून. माना नाही त्यांना का मानू. पण 16वा अध्याय सांगतोय शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही ऋण मानावे. धर्माच्या विरोधात वागल्यावर झटका आहेत. आणि आता स्वर्गबिर्गात नाही इथंच आहे. अभी और इसी वक्त भी कॅसेट इमिजिएटली ताबडतोब आत्ता. आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आवता हल्ली त्यांची पोरं आता आपल्या शेतात कापूस चाललाय. आपल्या गावात ज्यांना 4 ट्रॅक्टर होती त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकत घेऊन हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझाटीलपणा चालत नाही. आणि माना नाही तर नका मानू. पण संप्रदाय आणि बॅलन्स ही रक्ताच असावी. ते रक्त असं कोणी उठायचं गपचूप राह. कोणालाही नाही जमणार महाराज. काहींची शाळा इकत घेण्याची ताकद आहे पण पोर शिकत नाही. काही ना फी भरायला पैसे नाही पण पोरग नापास होत नाही. स्कॉलरशिपची फी भरायला पैसे नव्हते रडलं पोरग. स्कॉलरशिप पासच झालं. याचा बाप शाळा इकत
सुटत नाही अवलाद. अभ्यासक्रम बदलला पण अवलाद सुटली नाही. त्याचा मला शाळा सोडून देतो. गुरुजी काटाळे कापास हे पेपर परवडत नाही. तू मेंढ गावात बोंबलत मग आता काय तो काय कामातच राहिला. काही पोरं शिपाई म्हणून कामाला लागली. रात्रंदिवस अभ्यास करून त्याच ऑफिसमध्ये क्लासरूम झाली. काही पोरं पैसे भरून क्लासरूम झाली. तांबडेच घरी आले. लॉकडाऊन मध्ये काही पोरांनी हातगाडीवर वांगे बटाटे विकले. लाजले नाही. ते 6 महिन्यात 4 चाकीच्या गाडीचे मालक झाले. असे कितीतरी पोरं आहे. त्या कष्टानं लक्ष्मी होते. उगाच आपलं वाटून असं तुला बावळट आहे का असं काय देव कोणाला देतो का. जेवण देवाच्या बापास सोडलं नाही तू कोण टिकोजी. आता काही बावळट म्हणते मेले कोणाला पाहिला. संपत्ती मापात कमवा. एकच पोरग एवढी तिथं काय करायचं. येडे का नुसतं कमीतच राहिला सांभाळितो का वा. हे रस्त्याच्या कडेला भिकारी गोरा कुत्र्याची गळून झालं उठाना. याच्या बंगल्यात नुसतं मांजरानं उडी मारली. उठला बुवा. उघडा बंब भोपला. संडासात बॅटरी लावीन बाथरूम मध्ये बॅटरी लावीन. त्याची सावली मागं करतो तू त्याची पडला जिण्या खाली मेला ते काय. बांगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गाला. भिकारी म्हणला विषाड. बांगल्यावाला म्हणला बाहेर रे कान फाड घोडी. तो भिकारी म्हणला अय मी असाच होतो. तू तरी कान फाड फोडीतो म्हण मी पोत्यात घालून भिकारी हानीत होतो. आता माझे हे दिवस आले तुला सांगाय आलो सावध होय. शरीर नश्वर आहे. संपत्ती नश्वर आहे. प्रेम नश्वर आहे. भगवंत शाश्वत आहे. कहून एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात न्याला मरू नये. काय बोंबलं ती बाई. जेव्हा तुझी रानरणकी झाली मेलन मला काला ठेवलं त्यानं काला नेलं. तोंड सोडीतीन पदर फाडीतीन बांगडे फोडीतीन नवरा जोड तू जागी गवडीतीन. 2-4 बाया तिला मागं ओढी द्या. नको गुजो होई नको गुजो होई. हे तेच मी आता हे तेच मी आता. काही नाही अशी जाळाजवळ न्यायची थोडी ठेलली करायची. अशी जाऊ द्यायची जाळाजवळ आणि द्यायची मोकळी सोडून. अहो चिंगाड घर गाठीन बांधतेची दुनिया आहे महाराज. लाभल्यात महाराज. या जगात फक्त नाम चिंतनच सत्य. सत्य तो सत्य तो सत्य तो एक वर्ग मरम पावलं. हे आजच्यापर्यंत डोळ्याने पाहिलं बापूस डोळ्याने पाहिलं भावाचं घरातलं निघून झालं डोळ्यानं पाहिलं पण भजन हा धर्म सोडला नाही. ते जगत गुरु झाले. लोकांनी रेड्याची तुलना केली ते ज्ञानियांचे राजे ठरले आणि सगळ्यात जवळच्या माणसांनी त्रास दिला ते छत्रपती ठरले. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जवळच्याच माणसांनी दिला. माणसं दिलेत पण ती माणसं छत्रपती ठरले. ते जगत गुरु ठरले. का लोक बोलू द्या हो आपण आपला धर्म सोडायचा. प्रेम कोणी एखाद्या माणसाला लो मॅरेज केलं बायको मेली त्याची मरू नये पण मेली. 2 पोरं होती गोजुराणी ती पोरं अंगणात खेळत होती. त्या असं वाटेव बसेल राहतो. आपण त्याला भेटायला जायचो. मित्र प्रेम सांगतो कसा आहे. आपण त्याला भेटायला जायचो ते असं बसेल राहतो पार तोंड सुकेल. मग आपण त्याला म्हणायचो काय झालं काय झालं. मग ते म्हणतो काय झालं वाटलं झालं जीवनाचं. जेवण मांडायला लागत होतं तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बाई फजू जगण्यात माझ्या नाही. कसं आठवडं काढलं माझं मला वाटलं होईन देवाचं. असं नव्हतं करायचं देवानं. मग आपण त्याला म्हणायचं बायको करतो का. छे 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 काय करायचं मला बायको करून आणि मला कोण बायको देईन. मला नको बायको पण आई कोण म्हणा. आता याला आई लागत नाही त्याला बायको लागत नाही म्हणजे याची आई तिची मावशी होईन का भांडतेची दुनिया. लबाड जानताय महाराज नाही रे नाही रे नाही गुन्हा
लय मोठा बंगला आहे पेटवा. झोपडीत राहणाऱ्याला विमान न्यायला आलं, झोपडीत राहणाऱ्याला विमान न्यायला आलं आणि रस्त्यावर महादुगिरी मागणार आहे ज्ञानियांचे राजे ठरले. नुसते राजे नाही, हेमे बिमे कोण खात? आपले राजे पण 5च्या पुढं. वाघ वाघ 5 वाजता वाघ लागला डरायला, 9 वाजता पडला उताना झाला चित्ता, सकाळी लागला 5 दुसरे मागाय झाला बिबट्या. आपले राजे पण 5च्या पुढे ते ज्ञानी यांचे राजे. एम ए नाही, एम ए बिमे कोण घालत? एम ए पीपीच बीडीएचएम कॉमर्स बीडीएच सेंटर केजी ज्युनियर केजी कोण घालत? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वाडी हा आल्याला इंग्लिश मिडियम. लोकांनी पोरं आणायची कुठं? अरे एकच घालाव कुठं कुठं? बर पोरग अर्जंट द्यायची बस आहे का तू? गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो. बर जावा लोकांना 5-5 पोरं होते तेव्हा तुम्हाला शाळा काढल्या नाही, आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला. बरं लोकांना पोरं काष्टे होतील, ज्याला बायको त्याला तुम्ही 30 होऊन देते नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? इंग्लिश मिडियम एवढं हातात गाडीत उतरलं तर 15 मिनिटं त्याची ऐका पाहत ते असत नाही. त्याला माहिती हसलोंग गाडी जर वळली तर परत जायची पाहिजे काय. अरे बसलेली सगळी माणसं आपण गरीबाच्या घरात जन्माला आलो. आता यांना काय 6 लाखाच्या गाड्या यांना न्यायला काय सुधारायची? बांगड्या दिसत नाही ती गाडी. सोड 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 उतर उतर उतर. भर झाड काचाचा चष्मा, 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. एक डॉक्टर गेला, डॉक्टर म्हणला डॉक्टर साहेब मला एकाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर भले मूर्ख तुम्ही चौघ माझ्याकडे आले कशाला? फार येडे झाले लोक महाराज, काय सांगा. ते यांना काय, ही आमची शेतकऱ्याची बाई 8 रुपये किलो ना कापूस घ्यायची ती, 20-20, 30-30, 40-40 किलो. ही श्रीमंताची लिफ्टानं वर जाती, लिफ्टानं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू सगळी तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून फुला, त्यालाही दुसरी करता येईल, तूही बोलता ना. अरे आजही धर्मप्रेम शेतकऱ्याच्याच घरात आहे. अहो संध्याकाळी कापूस येतो मग घरी आली नवऱ्याला म्हणते कालवण कमी दूध भाकर खाऊ. हे प्रेम शेतकऱ्याच्या घरात आहे. ती विचारून घेते बा असं करा असं करा, कालवण थोडं गरम करते, दूध भाकर खाऊ. तो म्हणतो त्रास नको करू. हे मोठ्याच्या घरात तसं असतं का? बाब्या अय बाब्या त्याला विचार खायचंय का? बाहेरून खाऊन आलाय बाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे. त्याच्या ओ महिला मंडळ त्याच्या कोणाच्या? त्याच्या कोणाच्या? त्याच्या कोणाच्या? आणि